सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आताच साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आजच्या पत्रकार परिषदेचा हेतू एवढाच आहे की गेल्या 2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रकल्प येत नाहीत, महाराष्ट्रामधनं प्रकल्प हे गेलेले आहेत, अशा पद्धतीच्या अनेक पत्रकार परिषदा आपण बघितलेल्या आहेत। याची वस्तुस्थिती माहितीच्या अधिकारातनं देखील स्पष्ट झालेली असताना काल देखील काही पत्रकार परिषद झाल्या, परंतु त्याच्या अगोदर या 3 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर उद्योग विभागानं काय काय घडामोडी उद्योग विभागामध्ये झालेल्या आहेत त्याची माहिती मी सर्वप्रथम आपल्याला देतो। एक महत्त्वाचं म्हणजे काल जे सांगण्यात आलं किंवा आज जे ट्विट करण्यात आलेलं आहे की सिनारमसच्या संदर्भामध्ये जो एमओयू झाला होता तो डावसला झालेला होता आणि त्याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही। पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री येते असं होत नाही किंवा इंडस्ट्री आली असं होत नाही किंवा इंडस्ट्रीमधनं रोजगार मिळाला असं होत नाही। तर या संदर्भात काल मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी लँड अलॉटमेंट लेटर आणि ऑफर लेटर हे सिनारमसला दिलेलं आहे। तर ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवले जातात, पत्रकार परिषदा घेतल्या जातात, त्याच्यामध्ये नक्की काय झालंय हे महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः युवा पिढीला कळत नाही। म्हणून खुलासा करण्यासाठी नाही परंतु वस्तुस्थिती सांगण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आहे। काल दुसरं एक असं सांगण्यात आलं की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी अनिल अग्रवाल सोबत जी बैठक घेतली ही कदाचित प्रकल्प जाण्यासाठी घेतलेली असावी अशा पद्धतीची शंका व्यक्त करण्यात आलेली आहे। मला असं वाटतं की ह्या सगळ्या राजकीय पत्रकार परिषदा आहेत। माझ्या हातामध्ये एक पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं आहे देवेंद्रजींनी 14 जुलै 2020ला की महाराष्ट्र विशेषतः पुणे असेल किंवा महाराष्ट्रातला परिसर असेल हा उद्योजकासाठी किंवा उद्योगासाठी अतिशय अनुकूल आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला बैठक द्यावी आणि वेदांता फॉस्कॉन हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये ठेवावा अशा पद्धतीचं पत्र हे 14 जुलै 2022ला देवेंद्रजींनी दिलेलं आहे। त्याच्यामुळे जो काय आक्षेप घेतला गेला, जी काय बैठक झाली त्याच्यातनं गेला असेल काय याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि एखाद्या प्रकल्पाला बोलवणं, एखाद्या प्रकल्पाचा एमओयू करा म्हणून सांगणं ह्याच्यामध्ये कुठं वावगं आहे असं देखील मला वाटत नाही। मी तुम्हाला थोडी तारखांची सिक्वेन्स सांगतो। वेदांताच्या बाबतीमध्ये 24 तारखेला 24 मे ही डावसला एक बैठक झाली। काय झाली, कशी झाली, कुठं झाली, कधी झाली त्याचे मिनिट्स आपल्याकडे नाहीत। त्याच्यानंतर जूनमध्ये एक दिल्लीमध्ये बैठक झाली, त्याचे देखील मिनिट्स आपल्याकडे नाहीत। हायपॉवर कमिटी झालेली नाही। हायपॉवर कमिटी 14 तारखेला देवेंद्रजींनी पत्र लिहिलं आणि 15 जुलैला हायपॉवर कमिटी झाली। त्याच्यानंतर 15 जुलैला मुख्यमंत्री महोदयांनी पत्र लिहिलं। मुख्यमंत्री महोदयांनी 2दा पत्र लिहिलेलं आहे की आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही तुमचा हा जो प्रकल्प आहे हा चालू करावा। आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या प्रकल्पाला आमच्या राज्यामध्ये येऊन चालू करा म्हणून सांगणं म्हणजे तो प्रकल्प इथे येऊन एमओयू केलेला होता हे जे काही सांगितलं जातं हे फार चुकीचं आहे। वेदांता फॉस्कॉनच्या बाबतीत कुठंही एमओयू झालेला नव्हता, त्याची साधी सही देखील कुठं झालेली नाही, त्याचं रेकॉर्ड देखील MIDCमध्ये नाही, उद्योग विभागामध्ये नाही। फक्त आता सिनारमसचा 20,000 कोटीचा जाणारा प्रकल्प थांबला, मग युवा पिढीच्या समोर वेगळा काहीतरी विषय ठेवावा यासाठी ह्या पत्रकार परिषद होत आहेत। परंतु पत्रकार परिषदा जरी झाल्या असल्या तरी अजून एक मी आकडेवारी तुम्हाला सांगणार आहे जी एमओयूज झाले, जे फार मोठ्या पद्धतीनं वाजत गाजत सांगण्यात आले, डावसला एमओयू झाले, ते नक्की किती झाले तर ते 30,498 कोटीचे झाले। त्या 30,898 कोटीमध्ये 13,625 हे डोमेस्टिक होते, FDIचे 16,873 होते आणि त्याच्यामधला 10,500 कोटीचा जो एमओयू होता तो सिनारमसचा होता। परंतु काल त्यांचं जर आपण पत्रकार परिषदेतलं वक्तव्य ऐकलं असेल, आपल्याकडे अनेक लोकांकडे ते असेल, त्यांनी स्पष्ट असं सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं 1 महिन्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर इंडस्ट्रीला ताकद मिळाली,
ती मागच्या 2.5 वर्षामध्ये मिळालेली नव्हती. त्याच्यावर मी पत्रकार परिषदेमध्ये जास्त बोलणं उचित राहणार नाही अशा पद्धतीनं काल त्यांनी स्वतःहून स्टेटमेंट केलेलं आहे. आणि म्हणून बाकीच्या ज्या काही पत्रकार परिषदा आहेत त्याला हेच उत्तर आहे की जे इंडस्ट्रीवाले पोषक वातावरण 2.5 वर्ष नव्हतं असं सांगतायत त्यांना काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण शेवटी इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये काल आम्ही आता 20,000 कोटी रुपये जी इन्व्हेस्टमेंट होती ती कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये रायगडला करायची त्याचा निर्णय घेतला आहे. आणि मी काल देखील सांगितलं की येत्या कालावधीमध्ये किमान 50,000 कोटी रुपयाचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये येतील, त्याचे MOU होतील आणि ते प्रकल्प त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर सुरू होईल. डावोसला देखील जे काही आता एक्झिबिशन आहे त्या ठिकाणी जे काही महाराष्ट्र सरकारमधले प्रतिनिधी जाणार आहेत, मी एवढंच सांगतो की 30,498 कोटी हे जे MOU झालेत त्यातला आम्ही जो प्रकल्प सुरू केला 10,500 कोटीचा पहिल्या फेजचा, तो रायगडमधला कालचा प्रकल्प आहे. बाकीच्या प्रकल्पांबद्दलची माहिती देखील काही कालावधीनंतर मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. पण किमान याच्यापेक्षा 1.5 MOUs हे या डावसच्या तुमच्या एक्झिबिशनमध्ये झालेले दिसतील. एवढ्या चांगल्या पद्धतीनं आम्ही इंडस्ट्रीच्या संपर्कामध्ये आहोत. काल मी जर्मनचे जे अँबॅसेडर होते त्यांना देखील भेटलो, त्यांच्याशी देखील चर्चा केली. त्यांना देखील आश्चर्य वाटलं की उद्योग मंत्री किंवा मंत्रालयातले मंत्री हे मंत्रालय सोडून स्वतःचे एंटी चेंबर सोडून आम्हाला भेटायला पुण्यामध्ये येतात. त्यांनी चांगला आम्हाला रिस्पॉन्स दिला आणि भविष्यामध्ये जर्मनमध्ये देखील त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या प्रतिनिधींना, महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण दिलं आहे. एक्सपान्शन जे करायचं आहे जर्मनच्या इंडस्ट्रीचं महाराष्ट्रातलं, जे 350 प्लांट इथे आहेत जर्मन बेस, त्यांचं एक्सपान्शन कसं करायचं, त्यांना लँड कशी द्यायची, त्यांना फॅसिलिटीज कशी द्यायच्या, याच्यावर देखील काल आमची चर्चा झाली. आणि म्हणून मी असं म्हटलं की उद्योगांना आणि उद्योजकांना चांगलं रेड कार्पेट देणारं महाराष्ट्र राज्य आहे, त्याला बदनाम कोणी करू नये. कुठचाही प्रकल्प हा शिंदे फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये गेलेला नाही. हे सगळे जे प्रकल्प गेलेले आहेत हे पूर्वी गेलेले आहेत, त्याच्या पत्रकार परिषदा फक्त वारंवार आणि दररोज होत आहेत. आणि म्हणून मला फक्त जनतेला सांगायचं की काल जो 20,000 कोटीचा प्रकल्प ज्याचं ऑफर लेटर आणि लँड अलॉटमेंट लेटर हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, हा खरा शाश्वत विकास आहे. कारण हे दिल्यानंतर इंडस्ट्रीवाला इथं येऊन उद्योग सुरू करणार आहे. काहीच आपण द्यायचं नाही, फक्त MOU करायचे, महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करायची. अनिल अग्रवाल गुजरातला गेला म्हणून टाहो फोडायचे, पण अनिल अग्रवालना जर इथं ठेवायचं होतं तर हायपॉवर कमिटी करायची नाही. आणि म्हणून आज मी जाहीर करतोय की ज्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये काही लोक गेले म्हणून सांगतायत त्याची चौकशी पूर्ण माजी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून आम्ही करणार आहोत. येत्या 30 दिवसामध्ये किंवा 60 दिवसामध्ये याचा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. माहितीच्या अधिकारात तर जनतेसमोर आलेलंच आहे, श्वेतपत्रिका देखील आम्ही जाहीर करतोय. आणि मला असं वाटतं की या सगळ्याची उत्तरं या तिन्ही ठिकाणून जे काही अहवाल येतील त्याच्यातनं महाराष्ट्राच्या युवा पिढीला, महाराष्ट्राच्या जनतेला मिळणार आहेत. परंतु ज्या पद्धतीनं रोज रोज वेदांता फॉस्कॉनवर बोललं जातं आहे त्याच्या पलीकडे जाऊन आपण काय करणार आहोत, आमची दिशा काय राजकारणातली, हे सांगण्याचा कोण प्रयत्न करत नाही आहेत. आणि म्हणून काल कोणाची पत्रकार परिषद झाली म्हणून माझी पत्रकार परिषद नाही, तर उद्योग जगतामध्ये 2 दिवसामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या, म्हणजे काल 20,000 कोटीचा सिनार्मसचा ऑफर लेटर आम्ही दिलं, लँड अलॉटमेंट लेटर दिलं. काल संध्याकाळी जर्मनच्या शिष्टमंडळावर माझी भेट झाली, त्यांनी देखील अजून एक्सपान्शन या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे, अजून नवीन प्रकल्प इथं आणण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील मी आता कार्गो एक्झिबिशनच्या इथं जाऊन आलो, त्यांना देखील मी विनंती केली की कार्गो हब जे आहेत किंवा लॉजिस्टिक पार्क जे आहेत ते जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये करावेत. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं येत्या काही दिवसामध्ये किमान 40,000 ते 50,000 कोटी रुपयाचे MOU, शाश्वत MOU, जे प्रकल्प रखडले जाणार नाहीत, कामं सुरू होतील असे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू होतील. लँड बँक देखील आहे, तळेगाव असेल, चाकण असेल, रांजणगाव असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्रातली असेल, हा वाढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. नवीन MIDCs करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याच्यातनं देखील उद्योजक उभे राहतील. जे लघु उद्योजक आहेत त्यांना देखील वेगळ्या स्कीम अमृत महोत्सवाच्या निमित्तानं करण्याचा आम्ही निर्णय घेतोय. त्याची देखील घोषणा या 2-4 दिवसात स्वतः मुख्यमंत्री महोदय करतील. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की प्रकल्प गेले हे आमच्या कालावधीमध्ये गेलेले नाहीत, उलट कालपासून जाणारे प्रकल्प थांबतायत आणि नवीन प्रकल्प यायला सुरुवात झालेली आहे. वेदांता जरी गेला असला तरी देखील वेदांताच्या तोडीचे प्रकल्प, तेवढ्या किमतीचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. आणि कालची पत्रकार परिषद जी झाली रत्नागिरीमधली खासदार विनायक राऊतांची, मला एक कळत नाही, वेदांता फॉस्कॉनला पत्र लिहिलं मागच्या CEOनी, ही पत्रकार परिषद होते,
पण रिफायनरीला आमचा पाठिंबा आहे की नाही ही सांगणारी पत्रकार परिषद होत नाही. तिथले स्थानिक आमदार राजन साळवी रिफायनरीला पाठिंबा देत आहेत. विनायक राऊतांना काल एक वेगळं स्वप्न पडलंय की मी शहाना जमीन दिली, मी मिश्रांना जमीन दिली, एक नवीन स्वप्न त्यांना पडलेलं आहे. आणि मी आज विनायक राऊत साहेबांना देखील नम्रपणानं आवाहन करतो की जर ते कोण शहा असतील, मिश्रा असतील, राऊत असतील, ह्यांना जमीन उदय सामंतनं घ्यायला लावली, हे जर पुराव्यानिशी निष्पन्न झालं तर मी राजकारण सोडायला तयार आहे. पण हे जर निष्पन्न झालं नाही तर आरोप करणारे राजकारण सोडणार आहेत का याचं उत्तर मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून काही नसताना सगळी लोक कष्टानं मोठी होत असतात. पत्रकार परिषद विरोधाला विरोध करायचं म्हणून त्यांची सुपारी आम्ही घेतली अशा पद्धतीचं जे कालचं वक्तव्य होतं त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि या सगळ्या लोकांच्या कोणाकोणासोबत बैठका झालेल्या आहेत याची सांगण्याची वेळ माझ्यावर आणू नये. आणि म्हणून राजन साळवीने जे समर्थनाची भूमिका घेतलेली आहे सरकारच्या बाबतीमधली आणि रिफायनरीच्या बाबतीमधली ही अतिशय योग्य आहे. बेरोजगारी दूर करायची असेल तर रिफायनरी झाली पाहिजे. परंतु समोरच्यांचं रिफायनरीबाबतचं मत अजूनही स्पष्ट होत नाही. कायमस्वरूपी ग्रामस्थांनी विरोध केला तर आमचा विरोध, ग्रामस्थांनी विरोध नाही केला तर आमचं समर्थन, हे राजकीय उत्तर झालं. वेदांता भास्करांच्या बाबतीमध्ये असेल, BDPच्या बाबतीमध्ये देखील असेल, BDPच्या बाबतीमध्ये देखील तिथल्या लोकांचा आक्रोश होता. मग त्या लोकांबरोबर तुम्ही राहिलात का आणि म्हणून BDP झाला नाही का हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे प्रत्येक भागामधले वेगवेगळी भूमिका घ्यायची, राजकीय भूमिका त्या ठिकाणी मांडायची, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. आणि म्हणून वेदांता भास्करांचा खुलासा आम्ही केला आहे. पण रिफायनरीबाबतची स्पष्ट भूमिका अजूनही कोणाची स्पष्ट होत नाही. परंतु राजन साळवेंची मात्र ही स्पष्ट झालेली आहे. जे काय वातावरण तयार केलं जातं आहे त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत. श्वेतपत्रिका देखील आम्ही जाहीर करतोय. आणि एवढ्यावरच आम्ही थांबत नाही आहोत. तर माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली 3 लोकांची समिती तयार करून या संपूर्ण गोष्टींचा नक्की अहवाल काय आहे, नक्की याच्यामध्ये काय घडलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर यावं यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की वेदांता भास्करांच्या बाबतीमध्ये वेगळा न्याय, तिथं वेगळी भूमिका आणि रिफायनरीच्या बाबतीतली वेगळी भूमिका, ह्याच्यातलं स्पष्टीकरण देखील काही लोकांनी करणं गरजेचं आहे. नाही, सिनार मस हा आपल्याकडे होताना ऑफर लेटर आपण 20,000 कोटीचं दिलेलं आहे. पण पहिल्या फेजमध्ये 10,500 कोटी रुपये ते आपल्याकडे इन्व्हेस्ट करत आहेत 300 हेक्टरमध्ये. आणि पुढची 600 हेक्टर त्यांना जमीन दिल्यानंतर पुढचे 10,000 कोटी रुपये ते खर्च करणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये 2,000 डायरेक्ट रोजगार आणि 3,000 इनडायरेक्ट रोजगार हे पहिल्या फेजमध्ये मिळणार आहेत. आणि उरलेले जे 2,000 रोजगार आहेत हे सेकंड फेजमध्ये मिळणार आहेत. असा 20,000 कोटीचा पूर्ण प्लॅन जर बघितला तर 7,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. साडेसात वर्षातला अनुभव आहे तो. 7.5 वर्षाचा अनुभव आहे. कारण शेवटी कसं आहे की मी देखील 2.5 वर्षामध्ये मंत्री होतो. 5 वर्षामध्ये त्यांच्या समवेत काम केलेलं आहे. त्यांच्यावर टीका करण्याचा मला टीका करायची नाही. पण ह्याचं एकच उत्तर आहे की मंत्रिपद गेल्यानंतर, सत्ता गेल्यानंतर कशी चिडचिड होते हे आपल्याला बघायला मिळते गेले 3-4 महिने. उद्योगमंत्री आणि मला त्यांनी काय बोलले, उद्योगमंत्री काम करत नाहीत, मला अजिबात राग नाही. पण त्यांना जो राग आलेला आहे सत्ता गेल्यामुळं, मंत्रिपद गेल्यामुळं, तो सगळा प्रकट होतोय. आता जर उद्योग तुमच्याच कालावधीमध्ये गेलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की उद्योगमंत्र्यांनी काय बोलू नये, मुख्यमंत्र्यांनी बोलावं. मग त्यांच्याकडे कुठं उद्योगमंत्रीपद होतं, ते उद्योगावर का बोलतात? त्यांनी पर्यावरणावर बोललं पाहिजे. त्यांनी पर्यावरणामध्ये काय क्रांती झाली ती केली पाहिजे, सांगितली पाहिजे. त्याच्यामुळं आरोप प्रत्यारोपापेक्षा मी सुरुवातीच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना जर टिकवायचं असेल, उद्योग जर टिकवायचे असतील तर राजकीय वातावरण देखील अतिशय हेल्दी असणं गरजेचं आहे. आमच्या भांडणांमुळं किंवा आमच्या आरोप प्रत्यारोपांमुळं उद्योजकांना बाहेर जाण्याची संधी मिळू नये आणि कोणी महाराष्ट्राला बदनाम करू नये ही पहिल्यापासूनची भूमिका आहे. आणि म्हणून उद्योगमंत्री आहेत की नाहीत ही त्यांनी माझ्यावर जरी टीका केली असेल
तर मी ते मनोरंजन म्हणून बघतो. कारण 7.5 वर्षात मी बघितलेलं आहे उद्योगमंत्री कोण होतं आणि ते खातं कोण चालवत होतं, MMRDA कोणाकडे होतं, कोण खातं चालवत होतं, सिडकोमध्ये जाऊन मिटिंग कोण करत होतं, MMRDAमध्ये जाऊन मिटिंग कोण करत होतं, उद्योग भवनामध्ये जाऊन मिटिंग कोण करत होतं, उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये मिटिंग कोण करत होतं. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काहीच बोलायचं नाही. प्रत्येकानं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करूया. मी देखील केलं पाहिजे. मी जर खरोखरच काम करत नसेन तर ठीक आहे ना, मला माहिती आहे मी राजकारणामध्ये 4 वेळा निवडून येतो, माझी पहिली टर्म नाही. आणि माझ्या मतदारसंघामध्ये दोन्ही कोण विधान परिषदेचे आमदार नाहीत मला निवडून आणणार आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या जोरावर तिथल्या लोकांच्या जोरावर निवडून येतो आणि 90,000 हजार मतांनी निवडून येतो. त्याच्यामुळे ती घमेंड पण आमच्यामध्ये नाही. परंतु माझं एकच म्हणणं आहे की जर मी उद्योगमंत्रीपद चालवत नसेल, दुसरं कोण चालवत असेल, ठीक आहे, त्याचा न्याय निवाडा जो काय करायचा तो महाराष्ट्रातली जनता करेल. पण 7.5 वर्षामध्ये MMRDA कोणी चालवलं, पर्यावरण तर चालवलंच, त्याच्यानंतर IT कोणी चालवलं, IT कोणी चालवलं हे जर मी कधीतरी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तर अनेक लोक अडचणीत येऊ शकतात. त्याचे पुराव्यासकट माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळे मी कोणावर टीका करत नाही. ज्यांना माझ्यावर टीका करायची त्यांना करू दे. पण IT मध्ये काय काय झालं हे कधीतरी मला सांगावं लागेल. मी त्यावेळी देखील सांगितलं होतं 30 ते 60 दिवसामध्ये आम्ही श्वेतपत्रिका काढू आणि येत्या महिन्याभरामध्ये काढू. यामध्ये मागच्या 2.5 वर्षात ज्यावेळेस सुभाष देसाई उद्योगमंत्री होते त्याचाही कालावधी समाविष्ट केला जाईल का? कारण आता तुम्ही म्हणालात की मागच्या सरकारमध्ये पण काय काय नाही, आपण हे प्रकल्प का गेले किंवा कोणामुळे गेले किंवा कशासाठी गेले हे दोषारोप फायनल करण्यासाठी ही श्वेतपत्रिका काढत नाही आहोत. तर या 2.5 वर्षामध्ये जे काय प्रकल्प गेलेले आहेत त्याची कारणं काय आहेत आणि जे काही एक माहोल बनवला जातोय आणि त्याचं खापर आमच्यावर फोडलं जातं आहे त्याच्यामध्ये खरं योग्य कोण आहे आणि अयोग्य कोण आहे ही ठरवण्यासाठी ही श्वेतपत्रिका आहे. आणि पत्रिकेपुरते मर्यादित आम्ही थांबत नाही. माजी न्यायमूर्तींची तीन जणांची जी समिती असेल ते देखील ठरवणार आहेत की नक्की काय झालं. आणि म्हणून मला सगळ्यांनाच विनंती करायची आहे की महाराष्ट्राच्या उद्योग जगताला किंवा महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम कोणी करू नये. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे. राजकारणात प्रत्येकजण राजकारणामध्ये आहे. प्रत्येक लोक सिनियर म्हणून काम करत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नुसती टीका करणं, शिंदे सरकारला मिंदे सरकार म्हणणं ह्याच्यामुळं मतं वाढणार नाही आहेत. तर तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर भविष्यामध्ये काय करू शकता हे ज्यावेळी जनतेला कळणार आहे त्यावेळी मतं पडणार आहेत. हे नुसती पत्रकार परिषद घेऊन उद्योगमंत्री काम करत नाही, ठीक आहे ना, नाही करत, त्याच्यामध्ये मला काय वाटत नाही. मी प्रामाणिक राहून काम करतोय, प्रामाणिक राहून महाराष्ट्रामध्ये फिरतोय आणि आजपर्यंतच्या उद्योगमंत्र्यांच्या इतिहासामध्ये हे मी जबाबदारीनं सांगतोय की कुठचाही उद्योगमंत्री डायरेक्ट MIDCमध्ये जाऊन उद्योजकांना भेटलेला नव्हता, तिथल्या कामगार वर्गाला भेटलेला नव्हता, तिथल्या असोसिएशनला भेटलेला नव्हता, तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरची चौकशी कधी केली नव्हती. सगळं जे काय होतं ते इकडेच बसून होतं. त्याच्यावर मला अजिबात टीका टिप्पणी करायची नाही. पण नाहक मी कोणावरही न बोललेलं असताना, मी कोणावरही टीका केलेली नसताना नाहक माझ्यावर कोणी टीका करू नये. आणि माझ्यावर जर टीका झाली तर IT मध्ये नक्की काय काय झालंय हे मला नाईलाजानं बाहेर काढावं लागेल. नाही, माझं काय म्हणणं आता माझं काय म्हणणं आहे की उद्योगांवर आपण बोलू, ITवर परत प्रेस कॉन्फरन्स घेऊ. नाहीतर ह्या दोन विषय मर्ज होतील. नाही, 2 विषय मर्ज होतील. नाही, 2 गोष्टी मर्ज होतील आणि उद्योग विभाग बाजूला राहील आणि ब्रेकिंग ITची सुरू होईल. म्हणून ITसाठी मी वेगळी घेतो. कोण बाहेरचा होता, सरकारमधला होता, काय काय होतं सगळं मी तुम्हाला सांगेन. त्याच्यामुळे मला प्रत्येकाला विनंती करायची की प्रत्येकानं प्रत्येकाचं राजकारण करावं ना. माझ्यावर टीका झाली म्हणून मी आजपर्यंत कोणावरच टीका केली नाही माझ्या राजकीय जीवनामध्ये. पण उद्योगमंत्री जसं काम करत नाहीत, ठीक आहे ना, मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन. पण ITमध्ये जे काय झाले ते आता सुधारणा होऊ शकत नाही. त्याच्यामुळं ITच्या बाबतीतलं जे काय असेल ते मी सविस्तर प्रेस कॉन्फरन्स ही बाहेरचे होते, मुंबईचे होते, नवी मुंबईचे होते, रायगडमधले होते की कोल्हापूरमधले होते की डोंबिवलीचे होते, ते सगळं तुम्हाला सांगेन ना. मी सगळं स्पष्ट सांगेन आणि पुराव्यानिशी सांगेन. फॉक्सकॉनच्या प्रकरणामध्ये जे पत्र समोर आलं तत्कालीन MIDCचे CEO होते ते जर ग्राह्य धरलं तर 5 सप्टेंबर 2022 तारीख आहे ती आदित्य ठाकरेंनी सांगितलेली तारीख सुद्धा ग्राह्य नाही, त्याच्यामध्ये नवल नाही आहे. त्याच्या अगोदरचे पण पत्र मी दाखवतो ना तुम्हाला. एक लक्षात घ्या, ते कोण CEO जे होते त्यांनी जे पत्र दिलंय हे त्यांचं कर्तव्य आहे, त्यांची ड्युटी आहे.
एखाद्या प्रकल्पाला जात असेल किंवा जाणार असेल तर त्याला थांबवणं ही सीओंची, मंत्र्यांची, मुख्यमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्यांनीच पत्र नाही लिहिलं आहे. काल जो देवेंद्रजींवर आरोप झाला की त्यांनी अनिल अगरवालांची जी बैठक घेतली ती कशासाठी घेतली, त्याचं उत्तर देवेंद्रजींचं हे पत्र आहे. देवेंद्रजींनी 14 जुलैला जे पत्र लिहिलेलं आहे ते कशासाठी लिहिलं आहे त्याची कॉपी पण मी तुम्हाला देतो ना. त्याच्यामुळं एखाद्याला नाहक बदनाम करण्याचे हे सगळे डाव आहेत, ही षडयंत्र आहेत. आता जर 14 जुलैला स्वतः देवेंद्रजींनी पत्र लिहिलेलं आहे, त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे, तर आपण असं कसं म्हणू शकतो की हा वेदांता फॉस्कॉन प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी बैठका झाल्या? तुमची डावसला जी बैठक झाली, दिल्लीला जी बैठक झाली, त्याची मिनिट्स कुठं आहेत? त्याचे मिनिट्स नाहीत, पण नक्की चर्चा काय झाली, CSRवर चर्चा झाली, कशावर चर्चा झाली ते देखील महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे ना. आज माझ्याकडे उद्योग विभागातले जे MIDCतले कागद आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की देवेंद्रजींनी देखील विनंती केलेली होती. आणि त्याच्यानंतर मी दुसरी एक माहिती आपल्याला सांगतो की अनिल अगरवाल उपमुख्यमंत्र्यांना भेटले देखील आणि अनिल अगरवालांना शेवटच्या टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांनी ही देखील विनंती केली की तुम्हाला गुजरात जर 29,000 कोटी रुपयाचं पॅकेज देणार असेल तर आम्ही 39,000 कोटीचं द्यायला तयार आहोत. म्हणजे हा पुढाकार कोणी घेतला? पण ह्या पॅकेजच्या संदर्भात हायपॉवर कमिटी झाली का? तर ती हायपॉवर कमिटी शिंदे सरकार आल्यानंतर 15 जुलैला झाली. त्याचं उत्तरच कोण देत नाही. 18 महिन्यामध्ये कॅबिनेट सब कमिटी का झाली नाही ह्याचं कोण उत्तर देत नाही. आणि म्हणून ही उत्तरं नसल्यामुळं फक्त ट्रॅक बदलण्याच्या सगळ्या पत्रकार परिषद आहेत. माझं 3च माझे प्रश्न होते, आजही ते आहेत. उद्योग मंत्र्याला कळत नसेल, उद्योग मंत्र्याला उद्योग खातं समजत नसेल, सगळं मला मान्य. मला 3 गोष्टी ज्या कळतात त्याची उत्तरं मला पाहिजेत. वेदांता फॉस्कॉनची हायपॉवर कमिटीची मिटिंग का झाली नाही? 18 महिने कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग का झाली नाही? एअरबसच्या बाबतीमध्ये डिफेन्सला लिहिलं एकतरी पत्र दाखवा. या 3 गोष्टी मी जवळजवळ महिनाभर सांगतोय, पण त्या नसल्यामुळं आणि शोधून सापडत नसल्यामुळं या सगळ्या टीका टिप्पणी आहेत. तरी देखील त्याच्याकडे मला दुर्लक्ष करायचं आहे. आजही देखील मी सगळ्या पक्षांना आवाहन करतो की महाराष्ट्राच्या उद्योग विभागाला किंवा महाराष्ट्राच्या उद्योजकांना आपण जर अशा पद्धतीनं वातावरण तयार करून ठेवलं तर भविष्यामध्ये आपण महाराष्ट्राला बदनाम करणार आहोत. आपण मराठी भाषिकांचा उल्लेख करतो, मराठी माणसाचा उल्लेख करतो आणि महाराष्ट्राबद्दल ज्या पद्धतीनं बोलतोय, ठीक आहे सरकार कोणाचंही असू दे, पण सरकार जर काय वेगळं करत असेल, सरकार जर काय वेगळं वागत असेल तर तुमच्या सूचना द्या ना. मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं, मला जर विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं अजितदादांनी की मला येऊन सगळं दाखव, ते सिनियर आहेत, मी जाऊन त्यांना संपूर्ण आकडेवारी दाखवू शकतो. त्याच्यामुळे माझं मत असं आहे की राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा विधायक राजकारण आपण करूया. विधायक राजकारण करून महाराष्ट्रातनं जगाला संदेश देऊया की जरी आमची पक्ष वेगळे असले, जरी आमची सत्ता गेली असली, जरी 40 जण बाजूला गेले असले तर ह्या लोकशाहीचा एक भाग आहे, तरी देखील आम्ही उद्योग आणण्यासाठी एकत्र काम करतो. हा मेसेज जागतिक पातळीवर जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाही, पण नाणारची जागा का बदलली हे काल विचारलं असतं तर बरं झालं असतं. कारण का नाणारची जागा का बदलली ह्याला कारण आहे. नाणारची जागा बदलली कारण त्या ठिकाणी नाणारच्या प्रकल्पाला 100% विरोध होता स्थानिकांचा. म्हणून त्यावेळी आम्ही असा निर्णय घेतला की ज्या ठिकाणी 100% विरोध आहे त्या ठिकाणी नाणारचा प्रकल्प करायचा नाही. पण तेच पत्र 12 जानेवारी 2022ला पुन्हा एकदा सेंट्रल गव्हर्नमेंटकडे गेलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला असं सांगण्यात आलं की 13,000 एकर जमीन ही बारसूला आम्ही देऊ शकतो, तर आपण ह्याचा विचार करावा. म्हणून तो बारसूला आला. आता ते पत्र कोणी दिलं हे देखील आपल्याला माहिती आहे. आणि ते मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये माजी उद्योगमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे. म्हणून मी सांगितलं की काही करून रिफायनरीच्या बाबतीमधली भूमिका स्पष्ट करणं का गरजेचं आहे. कारण उद्योगमंत्र्यांनी असं सांगितलं की तो जो काही 13,000 एकरचं पत्र लिहिलं होतं ते तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी लिहिलं होतं आणि मग जर आता रिफायनरी आली तर आमचं श्रेय कोणतरी काढून घेईल. मग हे उद्योगमंत्री बोलत आहेत आणि खाली विनायक राऊत साहेब म्हणतात की मला रिफायनरी नको. आधी त्यांनी एकत्र बसावं, एकत्र ठरवावं आणि मग पत्रकार परिषद घ्यावी ना. नाही, दाभोळच्या संदर्भामध्ये दाभोळला गॅस पाईपलाईन असल्यामुळं गॅस जो लागणार आहे, मी दाभोळच्या संदर्भात तिथला पालकमंत्री असल्यामुळं त्या अधिकाऱ्यांची चर्चा केली आणि त्या अधिकाऱ्यांना ज्यावेळी विचारलं तर ते म्हणाले की दाभोळ पॉवर प्रकल्प जो आहे हा चालू होऊ शकतो, पण तो कधी चालू होईल.
जर सेंट्रल गव्हर्नमेंटनं आणि इंटरनॅशनल लेवलला गॅसचे दर जर कमी करून आम्हाला मिळाले तर त्या पद्धतीनं सुरू होऊ शकतो. त्या संदर्भात मी स्वतः दिल्लीला पेट्रोलियम मिनिस्टरची भेट घेणार आहे आणि त्याच्यामधनं काही सकारात्मक पुढे जाता येईल का याचा विचार करणार होता. सर, अनिल अग्रवाल सेकंड फेज मध्ये पण इन्व्हेस्ट करणार आहे, त्यासाठी महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्ट करणार काही प्रयत्न सुरू आहे. अनिल अग्रवालनी गुजरातमध्ये स्वतः जाहीर केलेलं आहे की सेकंड फेजमध्ये महाराष्ट्रामध्ये वेदांताच्या तोडीचंच इन्व्हेस्टमेंट मी महाराष्ट्रामध्ये करणार आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतो. त्यांना जी काही इन्सेंटिव्ह पाहिजेत, जे काही बेनिफिट्स पाहिजेत ते महाराष्ट्र सरकार द्यायला तयार आहे. राजे आणि त्यांची मातोश्री या दोन्ही व्यक्ती आहेत की ज्या छत्रपतीच्या वंशज आहेत, त्या नेहमी कार्यक्रमाला येतात. यंदा त्यांनी कार्यक्रमाला टाळलेला आहे. त्यांची नाराजी आहे. काल त्यांचे अश्रूही वाहिलेले होते. काय त्यांची नाराजी दूर करण्यात सरकार अपयशी ठरले का? त्यांची नाराजी असेल तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे भेटून दूर करू. परंतु आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या प्रत्येक व्यक्तीला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं आराध्य दैवत आहे. त्याच्यामुळं त्यांचा अनादर झालेला कोणीच सहन करणार नाही ही स्पष्ट भूमिका आम्ही मांडलेली आहे. आणि तशी जर त्यांना जाऊन सांगायची वेळ आली तर सरकारमधले मंत्री जाऊन आम्ही त्यांना भेटू. पण दोन्हीही जे वंशज आहेत म्हणजे छत्रपती संभाजीराजे असतील किंवा उदयनराजे असतील, दोघांची मागणी राज्यपाल हटवची आहे. त्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे? राज्यपाल हटावची भूमिका जरी दोघांची असली तरी त्या संदर्भातलं मला असं वाटतं की जे काही वक्तव्य करायचं होतं ते काल उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर मी पुन्हा एकदा बोलणं योग्य नाही. परंतु एक मात्र आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर होईल असं कोणी वागू नये, असं कोणी बोलू नये आणि असं करणाऱ्यांबरोबर आणि बोलणाऱ्यांबरोबर आम्ही सहमत नाही हे ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे. प्रश्न आहे, राज्यपालांना हटवलं नाहीये, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शिवप्रताप दिन साजरा करायचा अधिकार नाही असं संजय राऊतांनी नाही, ते उद्योग विभागाची आपली प्रेस कॉन्फरन्स आहे. ते काय रोज नाही ऐका ना, सकाळी ते रोज बोलतात त्याच्यावरच आम्हाला बोलायला लागतं. आमचं पण काहीतरी ऐका ना तुम्ही. आता ते कसं आहे, त्यांचा तो एक पॅटर्न ठरलेला आहे. 10 वाजता तुमच्याशी बोलायचं आणि आम्ही उद्योगावर बोलतोय. त्याच्यामुळे त्यांचं मत असतं ते आम्ही ऐकतो, ते आम्ही बघतो ना, ते आम्ही पण 9:30-10 वाजता बघतो. त्याच्या पलीकडे काय होतं असं मला वाटत नाही. त्यामुळे त्यांना सारखं प्रत्युत्तर देणं योग्य आहे असं पण नाही. मला त्याला असं वाटतं की याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा कुठं हेतू असेल असं मला वाटत नाही. त्याने एक उदाहरण दिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्या म्हणजे त्याला काय म्हणतात दबावाखाली होते, ज्या म्हणजे त्याच्यातनं ते बाहेर आले, तसं शिंदेसाहेब बाहेर आले आताचा मतितार्थ आहे. आणि मंगलप्रभात लोढासाहेब हे कधी छत्रपती शिवरायांचा अपमान होईल असं वक्तव्य करणार नाहीत. त्याने एक उदाहरण दिलेलं आहे की एवढ्या छळातून असेल, एवढ्या दबावातनं असेल, एवढ्या काय म्हणतात त्याला कडेकोट बंदोबस्तातनं असेल, एवढ्या मोठ्या सरकारच्या म्हणजे थोडक्यात मुघलशाहीतनं असेल, हे एकनाथ शिंदेसाहेब बाहेर आले असं त्याचा अर्थ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका नक्की लोढासाहेबांची नसणार आहे. म्हणजे मुघलांच्या तावडीतनं जसे छत्रपती शिवराय सुटले तसे अनेकांच्या तावडीतनं शिंदेसाहेब सुटले असं त्याचा मतितार्थ आपण घ्यावा अशी मला विनंती करायची. हां, मी कशावर बोललो? मंगल प्रभात लोढासाहेबांनी जे उदाहरण दिलेलं आहे ते त्यांच्या मनात काय असावं याच्यासाठी बोललो. अफजल खान कोण आहे उत्तर तेच देऊ शकतात, औरंगजेब कोण आहे उत्तर तेच देऊ शकतात, कारण उदाहरण त्यांनी दिलंय. नहीं, कल जो एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी कि उसमें हमारे जो डिप्टी सीएम हैं उन्होंने अनिल अग्रवाल जी के साथ जो बात की वो यहाँ का प्रोजेक्ट गुजरात में ले जाने के लिए की, ऐसा एक आरोप हुआ था. इसके बारे में आज मैंने प्रेस कॉन्फ्रेंस ली और मैंने आपको एक लेटर दिखाया है कि देवेंद्र जी ने 14 जुलाई को
अनिल अग्रवाल जी को एक लेटर लिखा था कि महाराष्ट्र उद्योग के लिए अच्छी भूमि है, आप यहाँ आना चाहिए, ऐसा एक रिक्वेस्ट लेटर लिखा था। तो देवेंद्र जी की वजह से वो प्रकल्प वहाँ गया, ये आरोप करना उचित नहीं है, इसलिए ये प्रेस कॉन्फ्रेंस था। और जो हमारे प्रोजेक्ट बाहर गए हैं, ये आरोप हो रहा है, उसकी जांच करने के लिए माजी न्यायमूर्ति जो है, उनका नाम हम अभी फाइनल करेंगे, 3 जनों की वो कमेटी रहेगी, वो डिफाइन करेंगे कि ये प्रोजेक्ट कैसे गए, क्यों गए, उसको जिम्मेदार कौन है। मैं तो महाराष्ट्र में घूम रहा हूँ, मैं प्रदेश घूमने नहीं गया, मैं महाराष्ट्र में घूम रहा हूँ। और जो कल 20,000 करोड़ का सिनारमस का हमने ऑफर लेटर दिया है और जो 300 एकड़ का हमने लैंड दिया है उनको, या हमने किया है 3 महीने में, तो ठीक है, उनको आरोप करना है, कुछ टीका करना है, करने दो, हम काम से उत्तर देंगे उसको। नहीं, मेरे ख्याल से ये उदाहरण देखिए, उनको छत्रपति शिवाजी महाराज का अवमान करना है, ऐसी कुछ बात नहीं रहेगी। तब जो मुगलों का साम्राज्य था, उसमें से छत्रपति शिवाजी महाराज बाहर निकले थे, और उनका कहना ये रहेगा मेरे ख्याल से कि जो 2.5 बरस में मुगलों की राजवट थी, उनसे शिंदे साहब बाहर निकले हैं, तो उसमें छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने का, अवमान करने का कोई इच्छा उनकी है, ऐसे मेरे को नहीं लगता। छत्रपति शिवाजी महाराज का अवमान हो, ऐसी कोई भी भूमिका किसी ने भी नहीं लेनी चाहिए, उसका समर्थन हम नहीं करते। नहीं, वो उनका वैयक्तिक मामला है। राजनीति में अगर जो कोई नेता हो या पॉलिटिकल लीडर हो, उसका वैयक्तिक अगर कोई कोर्ट में चालू हो तो उसके ऊपर बयान देना ये अच्छी बात नहीं है, और वो मेरी संस्कृति भी नहीं है। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।